शस्त्रसंधीनंतर आज पुन्हा दोन्ही देशांचे डीजीएमओ चर्चा करणार। भारताकडनं डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई तर पाकिस्तानकडनं मेजर जनरल कासिफ अब्दुल्ला। दुपारी 12 वाजता ही चर्चा होईल। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या तणावामुळे बंद असलेल्या जम्मू काश्मीरच्या शाळा पुन्हा सुरू करण्याबद्दल आज निर्णय होईल। शस्त्रसंधीनंतर 27 तासांनंतर जैसलमेर रेल्वे स्टेशन प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलं। जैसलमेरहून गुजरातमधील साबरमतीसाठी पहिली गाडी निघाली। युद्धबंदीनंतरही पाकिस्तानवरचे निर्बंध कायम। पाकिस्तानसोबतचा सगळ्या प्रकारचा व्यापार आणि पाकिस्तानी नागरिकांच्या भारतात येण्याच्या निर्णयावर बंदी। भारत पाकिस्तानमध्ये युद्धबंदीनंतरही सिंधू जल करार स्थगिती कायम। राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव घेतलेले निर्णय कायम। चिनाब नदीवरील सलाल धरणाचा एक दरवाजा उघडला। सिंधू जल कराराअंतर्गत पाकिस्तानकडे जाणारं पाणी आतापर्यंत रोखण्यात आलं होतं, मात्र पावसामुळे पाणी पातळीमध्ये वाढ झाली आणि धरणातनं विसर्ग करण्यात आला। अनेक दिवसांनंतर भारत पाकिस्तान सीमेवर शांतता। एलओसीसह सीमेवरती कोणतेही हल्ले नाहीत। सीमेवर रात्र शांततेत, भारतीय लष्कराची अधिकृत माहिती। जम्मूमध्ये रात्रभरामध्ये कोणताही गोळीबार किंवा ड्रोन हल्ला न झाल्याची माहिती। सध्या जम्मू शहरामध्ये तणावपूर्ण शांतता। शहरामध्ये सर्वत्र चोख बंदोबस्त। जम्मू काश्मीरच्या पूंछमध्येही रात्रभरात गोळीबार नाही। सध्या परिस्थिती सामान्य। जम्मू काश्मीरच्या अखनूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता। रात्रभरामध्ये गोळीबार किंवा ड्रोन हल्ला नाही। परिस्थिती सामान्य। भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी महत्त्वाची बैठक पार। अमित शहा, राजनाथ सिंग, जेपी नड्डा यांच्यात भारत पाकिस्तानमधल्या सध्याच्या स्थितीवरती बैठकीत चर्चा। भारत पाकिस्तान शस्त्रसंधी आणि अनेक मुद्द्यांवरती केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची काँग्रेसची मागणी। काँग्रेसचं सरकारला तसं पत्र। सोशल मीडियावरती ट्रोल झाल्यानंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री कुटुंबियांच्या समर्थनार्थ आयएस मैदानामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांवरील वैयक्तिक हल्ले अत्यंत खेदजनक असल्याचं मत व्यक्त। माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आठवणीत काँग्रेसच्या एनएसयूआयकडनं शक्ती मोर्चाचं आयोजन। एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरींच्या नेतृत्वामध्ये मोर्चा। मुख्यमंत्री फडणवीसांनी वर्षा बंगल्यावरती सकाळी 11:15 वाजता बोलावली उच्चस्तरीय बैठक। नागरी लष्करी समन्वयाबाबत बैठकीत चर्चा होणार। भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना सोशल मीडियावरती फेक, भडकाऊ आणि आक्षेपार्ह पोस्ट। महाराष्ट्र सायबर विभागाने 5000 पोस्ट हटवल्या। पोप लिओ यांच्याकडनं युद्धबंदीचं स्वागत। पोप यांच्याकडनं जगाला शांततेच्या मार्गाने जाण्याचं आवाहन। हिंगोलीमध्ये वंचितची तिरंगा रॅली। युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅली। भारत पाक युद्धजन्य परिस्थितीमुळे थांबवण्यात आलेली आयपीएल 16 किंवा 17 मे पासून पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। 30 मे किंवा 1 जूनला आयपीएलचा फायनल सामना होईल, सूत्रांची माहिती। जुलैमध्ये म्हाडाच्या 4000 घरांसाठी लॉटरी। यातील सर्वाधिक घरं ठाणे आणि कल्याणमध्ये असतील, सूत्रांची माहिती। तर ठाण्यातल्या चितळसर इथल्या 1173 घरांचाही यात समावेश। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार आज एकाच मंचावर येणार। राज्य सहकारी बँकेने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत। इच्छुकांची मोठी संख्या, त्यामुळे दुर्दैवाने युती नाही झाली तर स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊ, महाजनांचं वक्तव्य। भाजपच्या सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यात पुन्हा एकदा श्रेयवादाची लढाई। रामबाग मैदानाच्या मुद्द्यावरनं दोन्ही आमदारांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत 2 स्वतंत्र बैठका। भंडाऱ्यामध्ये शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश। विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती। वर्धा जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार। भाजप जिल्हा कार्यालयाचं भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार। राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील पुण्याचे शहराध्यक्ष दीपक मानकरांविरोधामध्ये गुन्हा दाखल। बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने जमीन व्यवहार केल्याचा आरोप। बीडमध्ये ईडीकडनं ज्ञानराधा सोसायटी संदर्भामध्ये विविध संस्थांवरती छापेमारी। 4 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप। कारवाईमध्ये 188 कोटींची मालमत्ता जप्त।
भिवंडीच्या वडपे गावाच्या हद्दीतील रिचलँड कंपाऊंड परिसरामध्ये भीषण आग. मंडप डेकोरेशन गोदामासह 5 मोठ्या कंपनींच्या गोदामाला ही आग आणि आगीमध्ये 22 गोदामं जळून खाक. शेगावमध्ये पंपावरती पेट्रोल भरताना दुचाकीने अचानक पेट घेतला. कर्मचाऱ्याच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची दृश्य सीसीटीव्हीमध्ये. बुलढाण्यामध्ये वाळू माफियांकडून समृद्धी महामार्गाचा अनधिकृत ॲक्सेस. तळेगाव पुलाजवळ साईड बॅरियर तोडून वाळू माफियांची वाहनं सुसाट. जिल्हा प्रशासनाचं दुर्लक्ष. नागपूरच्या कामठी मार्गावरच्या फार्म हाऊसवरती सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा पोलिसांकडून भांडाफोड. या प्रकरणी 4 जणांसह 4 महिलांनाही ताब्यात घेतलं. बीकेसीमधली वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी रस्ता रुंदीकरण आणि एकेरी वाहतूक राबवण्यात येणार. MMRDAचा निर्णय. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अनधिकृत झोपडपट्टी धारकांची हायकोर्टात धाव. झोपडपट्टी धारकांना त्यांची पात्रता सिद्ध करण्याचे वैयक्तिक सुनावणी देण्याचे राज्य सरकारला आदेश. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने 5000 शहाळ्यांचा महानैवेद्य. शहाळ्यांच्या सजावटीने सजलेलं बाप्पाचं रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. सिंधुदुर्गामध्ये वैशाख पौर्णिमेनिमित्त जगप्रसिद्ध फळांचा राजा कुणकेश्वर चरणी लीन. यंदा उष्णतेमुळे आंब्याचा हंगाम लवकर संपल्यामुळे कुणकेश्वर मंदिरामध्ये देवगड हापूस आंब्याची आरास. सातारा शहराचे संस्थापक छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज थोरले यांच्या जन्मखुणांचा जीर्णोद्धार. गांगवली इथल्या जन्मखुणांना श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानच्या वतीने वज्रलेप करत भंडाऱ्याची उधळण. शिवरायांचे गडकिल्ले आणि तीर्थक्षेत्रांना जोडणारी मराठा पर्यटन ट्रेन 9 जूनपासून प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि ठाणे स्थानकावरून ही रेल्वे 9 जूनला सुटेल. भंडाऱ्याचा नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, कोका व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड पवनी करांडला व्याघ्र प्रकल्पामध्ये बौद्ध पौर्णिमेनिमित्त पडणाऱ्या रात्रीच्या लख्ख प्रकाशामध्ये होणार प्राणी गणना. त्यामुळे पर्यटकांसाठी जंगल सफारी बंद राहील. नाशिकला 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट. काल रात्री झालेल्या अवकाळी पावसाने 25 पेक्षा जास्त झाडांची पडझड. अग्निशमन विभागाची माहिती. टॅरिफ वॉरनंतर आज अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारी कराराच्या घोषणेची शक्यता. काल दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये जिनोव्हामध्ये बैठक सकारात्मक झाल्याची माहिती. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामध्ये भारतीय महिला संघाची स्टार सलामीवीर स्मृती मंधानाचा आणखीन एक शतक. या शतकासह स्मृती मंधाना ठरली महिला वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारी जगातील 3री फलंदाज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.